डॉक्टर, मला ना आजकाल खूप बोर होतं, खूप उदास वाटतं, जीवनातील आनंद कमी झाल्यासारखा वाटतो, एक सारखा थकवा शरीरामध्ये जाणवतो, एक प्रकारचं डिप्रेशन आल्यासारखं वाटतं. माझ्याकडे सर्व असून देखील माझ्याकडे काहीच नाही असं फीलिंग येतं. अशी अवस्था प्रत्येकाची कधी ना कधी झालेलीच असते ना. या कंडिशनमध्ये आपल्याला कळतच नाही आपल्या शरीरामध्ये काय होतं आहे किंवा नक्की आपल्याला काय झालेलं असतं. तेव्हा आपण शरीराच्या सर्व तपासण्या करून घेतो. तर या तपासण्यामध्ये काही गोष्टी कमी जास्त येतात, पण बऱ्याच वेळेस तपासण्या ह्या नॉर्मल येतात. आपल्याला उदास का वाटतंय, आपला आनंद का कमी झाला आहे, हे मात्र काय या तपासणीमध्ये काही येत नाही. आपली कंडिशन ना त्या महाभारतातील चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी झालेली असते. आपल्याला या परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्गच दिसत नाही. पण तुम्हाला हे माहिती आहे का, या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली ही आपल्या शरीराकडेच असते. सोशल मीडियावर जे हॅप्पी फेसेस आपण पाहतो ते रिअल लाईफमध्ये तितके हॅप्पी असतात का? किंवा आपल्या जीवनातील आनंदाचे धागे हे विरळ होत चाललेत का? तर आपलं शरीर हे हॅप्पी, मन हॅप्पी राहिल्यानंतर आपल्या शरीरात काय बदल होत असतील बरं? आपल्या शरीरात आनंदी राहिल्यानंतर कोणते हार्मोन तयार होतात हे आज आपण पाहणार आहोत. आपण आनंदी राहिल्यानंतर आपल्या शरीरात काही हॅप्पी हार्मोन तयार होतात. ती 4 प्रकारची असतात, म्हणून त्यांना हॅप्पी हार्मोन असे म्हणतात. पहिलं जे हार्मोन असतं ते ऑक्सिटोसिन, त्याला स्नेहबंध हार्मोन असे म्हणतात. सुरक्षित इतरांशी मानसिकरित्या कनेक्ट होणे हे या हार्मोनचं काम. हे हार्मोन कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचं काम करतं. हे ऑक्सिटोसिन हार्मोन वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बरं? पाळीव प्राण्यांशी लाडाने खेळणे, कुटुंबाशी किंवा मित्रमैत्रिणींशी मायेने बोलणे, व्यायाम करणे किंवा आवडत्या व्यक्तीसोबत कुटुंबासोबत ठराविक वेळ घालवणे किंवा कुटुंबासोबत आवडत्या व्यक्तीसोबत जेवण केल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन वाढते. दुसरं महत्त्वाचं हॅप्पी हार्मोन म्हणजे सेरोटोनिन. जी लोक खूप काळ डिप्रेशनमध्ये असतात अशा माणसांच्या बॉडीमध्ये सेरोटोनिन नावाचे हार्मोन हे कमी झालेलं असतं. तर या सेरोटोनिनचे काय काम असतं? शांत झोप लागणं, विचारांना शांत ठेवणं, चिंता कमी करणं, आनंद वृद्धी करणं हे या हार्मोनचं काम. तर हे सेरोटोनिन हार्मोन आपण शरीरात कसं वाढवू शकतो बरं? ठराविक वेळेत उन्हात थांबल्यानंतर, पुरेसा व्यायाम केल्यानंतर, त्यामध्ये धावणं, पळणं, पोहणं, योगा, प्राणायाम अशा प्रकारचे व्यायाम येतात. किंवा ध्यान करून किंवा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर देखील सेरोटोनिनचे प्रमाण वाढते. एरोबिक्स केल्यानंतर शरीरात ट्रिप्टोफॅनचे प्रमाण हे वाढते. हे हार्मोन वाढवण्यास, सेरोटोनिन हार्मोन वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करते. तर तिसरं महत्त्वाचं हॅप्पी हार्मोन हे डोपामाइन असतं. आपली कुणीतरी स्तुती करणं किंवा आपलं एखादं काम हे पूर्णत्वास जाणे किंवा कोणत्याही कारणामुळे आपण हॅप्पी होतो किंवा एखाद्या गोष्टीत आपल्याला सक्सेस भेटतो, तेव्हा हे डोपामाइन हार्मोन आपल्या शरीरात तयार होत असतं. डोपामाइन हार्मोन म्हणजे शरीरात आपण काहीतरी मिळवणं, अचीव करणे याचा अर्थ होतो. तर हे हॅप्पी डोपामाइन हार्मोन कसं वाढवायचं बरं? आपल्या आवडीचं म्युझिक ऐकून, पुरेसा व्यायाम करून, मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करून, स्वतःवर प्रेम करून, स्वतःची काळजी घेऊन व एखादे काम पूर्णत्वास नेल्यानंतर देखील डोपामाइन हार्मोन सिक्रेट होतं. चौथं महत्त्वाचं हार्मोन म्हणजे एंडॉर्फिन. हे एक प्रकारचं पेन किलर, वेदनाशामक हार्मोन असतं. वेदना कमी करणं, वेदना हाताळणं व हॅप्पीनेस वाढवणं हे हार्मोनचं काम असतं. आपण जिममध्ये घामाघूम होईपर्यंत व्यायाम केल्यानंतर हे हार्मोन तयार होत असतं. हे हार्मोन एक नॅचरल पेन किलर असतं, जे शरीराला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतं. तर हे हार्मोन आपण कसं वाढवू शकतो बरं? डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर हे हार्मोन वाढवण्याला मदत होते किंवा पुरेसा व्यायाम केल्यानंतर देखील हे हार्मोन वाढायला मदत होते.
मित्रमैत्रिणींशी गप्पा गोष्टी करून किंवा सतत आनंदी राहून किंवा आपण जिथे काम करतो ती जागा क्लीन आणि सुगंधित राहिल्यानंतर हे हार्मोन वाढायला मदत होते. असे हे 4 प्रकारचे हॅपी हार्मोन असतात जे आपल्याला हॅपी ठेवण्यासाठी मदत करतात. तर हे हार्मोन वाढवण्यासाठी देखील होमिओपॅथीमध्ये काही औषधं असतात जे तुमच्या माइंडवर ॲक्शन करतात व तुम्हाला सायकोलॉजिकली फिट करून हॅपी करतात. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.